नमस्कार. मी नाशिक रोड PI रामदास शेळके. दिनांक 6 तारखेला 6/3/24ला एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप शाळा आहे त्या ठिकाणी त्याला क्रांती सुदाम बनेरिया वय 27 वर्ष यांची निर्गुण हत्या झाली. तिचे पती ती एकत्रपणे तिथं पाणीपुरी किंवा भेळ असा व्यवसाय करतात. एकलहरे या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगतापळ्यामध्ये असलेलं. आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा हा सुद्धा तिथं होता, अभिषेक सिंह म्हणून. तो 7 ते 8 महिन्यापासून तिथं राहत होता. तो जाऊन येऊन करत होता. काही दिवसापूर्वी आलेला, काही दिवस परत जायचा. तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय करत होता. आणि त्याला जर त्याच्या गळ्यावर जखमी होते. त्यांनी कुणीने सांगितल्यामुळं त्याच्या मामाने क्रांतीच्या मिस्टरांनी सुदाम यांनी फिर्याद आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इसमाने त्या पतीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलं. परिस्थितीजन्य पुरावा आम्ही बघितला. त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली, पण अशा वेळेला तिथं अज्ञात इसम काय म्हणून आलेले. मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो. त्याचे मोबाईल चेक केले, पुरावा आणि इतर माहिती झालं की भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी असल्यामुळं आणि तिला सुरुवात नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झाला. आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात क्रोध निर्माण होईल त्याला खून लावण्याचं काम ती करणार होती. म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला. खून ओळखीत येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले. आणि स्वतः तो आता ॲडमिट आहे. तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत. आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज केलेली आहे त्यांच्या आरोपांची. यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे DCP मॅडम मोनिका राऊत मॅडम, ACP बारिश साहेब यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला. आणि त्या ट्रॅकप्रमाणे त्याच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणात ओपन केलेलं लवकर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे. या पद्धतीच्या अशा प्रकारे आमची टीम